ला गेलेली आहे. मला थोडं टेक्निक रिपीट करू द्या, थोडं मोठं असल्यामुळे काय व्हायला थोडं माझं सांगताना वर खाली व्हायलंय. गेलेला, गेलेली, गेलेले, गेलेल्या प्लस आहे, आहे किंवा आहे त, आहे, आहे त असं म्हणायचं आपल्याला. आहे, आहेत. आता लाली लेलोल्या आहे म्हणल्यावर हॅव हॅज येईल. हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन बी डबल EN प्लस MV3. ओके. ही कविता शिकवल्या गेलेली आहे. ही कविता शिकविल्या गेलेली आहे. आता एक लक्षात घ्यायचं, आपण बोलताना असं बोलत नाही मात्र की ही कविता शिकवल्या गेलेली आहे. आपण काय म्हणतो? आपण म्हणतो ही कविता शिकवलेली आहे, बरोबर ना? ऍक्च्युली ही कविता शिकवल्या गेलेली आहे असं म्हणायचं असतं. आपण काय कसं बोलतो? ही कविता शिकवलेली आहे. आता मी ही कविता शिकवलेली आहे म्हणलं की अर्थ वेगळा, आणि ही कविता शिकवलेली आहे म्हणलं तर अर्थ वेगळा असतो. मी ही कविता शिकवलेली आहे म्हणलं की आपण क्रिया करणाऱ्याला महत्व दिलं. पण खरं पाहता हे वाक्य कविता शिकवल्या गेलेली आहे असं म्हटलं तर काय येऊ शकतं? कविता शिकवल्या गेलेली आहे. अ पोयम एकच आहे, हॅज बीन टॉट. अ पोयम हॅज बीन टॉट. किंवा ही कविता आतापर्यंत शिकवल्या गेलेली नाही. ही कविता आतापर्यंत शिकवल्या गेलेली नाही. आपण कसं म्हणणार की ही कविता आतापर्यंत शिकवल्या गेलेली नाही? धिस पोयम has not been taught yet. This poem has not been taught yet. कविता आतापर्यंत शिकवल्या गेलेली नाही. आपण कसं बोलतो काय म्हणतो? अरे ही कविता शिकवलेली नाहीये, आम्हाला ही कविता शिकवलेली नाहीये. आपण असं म्हणतो की आम्हाला ही कविता शिकवलेली नाही. खरं वाक्य शिकवल्या गेलेली नाही. आपण हेच वाक्य असं म्हटलं की आम्हाला ही कविता शिकवलेली नाही म्हणजे शिकवल्या गेलेली नाही, तर आपण म्हणतो आम्हाला शिकवल्या गेलेली नाही ही कविता. आपण कसं म्हणणार? आम्हाला, आम्ही शिकवले असं म्हणायचं नाही. आम्हाला शिकवल्या गेलेली नाही म्हणजे आम्हाला ही कविता शिकवलेली नाही. सांगा, आम्हाला ही कविता शिकवलेली नाही किंवा आम्हाला ही कविता शिकवल्या गेलेली नाहीये. A poem has not been taught. करेक्ट. टॉट टू अस. आपले दोन प्रकारे म्हणता येतं. Taught to us. दोन प्रकारे. पण आपण आम्हाला सुरुवात करा ना. आम्हाला नाही सांगितलं. आम्हाला दोन्ही पद्धती 100% करेक्ट बरं काय. पण आपल्याला आम्हाला म्हणायचं असेल तर आम्हाला ही कविता शिकवल्या गेलेली नाही किंवा शिकवलेली नाही असं म्हणायचं आपल्याला. आपण काय म्हणणार? स्टार्ट करायचं. We have not been taught this poem. We have not been taught this poem. We have not been taught this poem असं म्हणतात. Not been taught this poem. आम्हाला ही कविता शिकवलेली नाही. नेक्स्ट अगोदर गेला, गेली, गेले, गेल्या. गेली, गेले, गेल्या. गेला, गेल्या प्लस आवाज बंद करा. ओके ओके. ठीक आहे. खूपच इरिटेटिंग साऊंड होत थोडा. काय म्हणायचंय? गेला, गेली, गेले, गेल्या प्लस होता, होती, होते, होता, होता, होती, होते.
गेला गेली गेले गेल्या प्लस होता होती होते. याला इंग्रजीमध्ये म्हणायचं हॅड प्लस बीन प्लस MV3. हॅड बीन MV3. आपण जर असं म्हणलं चोर पकडलेला होता किंवा चोर पकडल्या गेलेला होता. आपण पकडल्या गेलेला होता असं कोणी बोलत नाही. आपण काय म्हणतो चोर पकडला होता. चोर पकडला होता म्हणतो पण तसं येत नाही. पोलिसांनी चोर पकडला होता याचं वेगळं येणार. तर लक्षात घ्या पकडल्या गेलेला होता असं म्हणायचंय. पकडला होता म्हणलं की वॉज येता वॉज अरेस्टेड. जर आपण म्हणलं चोर पकडला होता तर चोराला अटक करण्यात आली होती तर आपण म्हणतो द थीफ वॉज अरेस्टेड. चोराला पकडण्यात आलेले होते. चोर पकडल्या गेलेला होता असं म्हणायचंय. चोर पकडल्या गेलेला होता. चोराला पकडण्यात आलेले होते. चोर पकडल्या गेलेला होता असं म्हणायचंय. आपण काय म्हणणार? The thief had been arrested. Had been caught. ओके कॉट Had been अरेस्ट. एकच आहे. फक्त लक्षात ठेवायचं की आपण पकडलं तर कॉट आणि पोलिसांनी पकडलं तर त्याला Arrested. अरेस्ट म्हणतात. अ थीफ हॅड बीन अरेस्टेड. अ थीफ हॅड बीन अरेस्टेड. ओके एक शेवटची टेक्निक लिहा. मग आपण एक एक वाक्याला काय करू ह्या सगळ्या टेक्निक मध्ये एकच वाक्य बसवू आपण. शेवटचं लिहा. गेलेला गेलेली गेलेले गेलेला गेलेली गेलेले गेलेल्या गेलेला गेलेली गेलेले गेलेल्या प्लस असेल असेन आणि असतील असू असतील. असेल असेन असू असतील. गेलेला गेलेली गेलेले गेलेल्या असेन असेल असू असशील किंवा असतील असतील. ओके सगळं लिहावं लक्षात नसतं. अगोदर आपण लिहून ठेवलंय. एक लिहिला असेल म्हणलं की असेलचे सगळे रूप लक्षात ठेवायचे. त्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं शाल ऑब्लिक विल. शाल ऑब्लिक विल प्लस ह्याव. शाल ऑब्लिक विल प्लस ह्याव प्लस बीन BEEN बीन प्लस MV3. शाल ऑब्लिक विल प्लस ह्याव प्लस बीन प्लस MV3. थोडं मोठं वाटतंय. काय सांगितलं की 5 टेक्निक तुम्हाला त्या सोप्या वाटल्यात आणि ह्या टेक्निक मध्ये आपल्याला ह्या गोष्टी पाठ कराव्या लागतात. ह्या पहिल्यांदा कॉन्शियसली करावं लागतं. हे आता 17 दिवस नाहीत पण तुम्हाला एक 8-10 दिवस व्हायले आपले आणि उरलेले दिवस प्रॅक्टिसचे असतात. कारण एका एका टेक्निकला काय असतं एक 2-2 दिवस प्रॅक्टिस. आजची जी टेक्निक याला आम्ही जवळपास रेग्युलर मध्ये किंवा 3-3 चे ग्रुप करून याला 3 दिवस शिकवलं जातं. 3 दिवस पहिले 3 1 दिवस दुसरे 2 1 दिवस तिसरे 3 1 दिवस अशी आजची टेक्निकला 3 दिवस प्रॅक्टिस दिल्या जाते. कारण खूप महत्वाचं आहे. काय म्हणलं बरं मी प्रॅक्टिस दिल्या जाते केल्या जाते म्हटलं. ओके असे प्रश्न परीक्षेत विचारल्या गेलेले असतील. असे प्रश्न परीक्षेत विचारल्या गेलेले असतील. The questions they have been असे प्रश्न परीक्षेत विचारल्या गेलेले असतील. असे प्रश्न विचारल्या गेलेले असतील परीक्षेत.
असे प्रश्न This question, this type of questions will have been asked in the exam. करेक्ट. अजून थोडं सोपं करता येईल का स्टार्टिंगला? Questions. मला हे प्रश्न म्हणायचं दिस टाईप ऑफ म्हणजे बरोबर आपण एकदम सोपं काम सच क्वेश्चन. Questions. Such questions will have been asked in the exam. करेक्ट. क्वेश्चन्स विल हॅव बीन आस्क्ड इन द एक्झाम. Exam. असे प्रश्न परीक्षेत विचारले असतील किंवा आपण विचारले गेलेले असं म्हणत नसतो बोलताना, विचारलेले असतील आपण असं म्हणतो. विचारलेले असतील असं आपल्याला बोलण्याची सवय असते. पण हे समजून घ्यायचं की बोलताना आपण नेमकं कशाबद्दल बोलायलो होतं. तर हे जे सर्व गोष्टी आहेत ना, आता मी जे तुम्हाला जवळपास ते 8 झाले असते ना आजच्या 8 हो. पहिल्या 3, 2 आणि 3 ह्या ज्या 8 आहेत ना आजचं, तर हे याची 8. प्रॅक्टिस आपल्याला तर याची प्रॅक्टिस आपल्याला असणं खूप महत्वाचं आहे. आणि आता आपण काय करू, एक पुस्तक म्हणजे एक जर वाक्य घेतलं आपण तर आपल्याला ते वाक्य कसं कसं म्हणता येऊ शकतं. आपण जर असं म्हणलं की त्या मुलाकडून रोज एक चित्रपट पाहिला जातो. त्या मुलाकडनं रोज एक चित्रपट पाहिला जातो. आता कोण पाहतो त्याला महत्व द्यायचं नाही. त्या मुलाला महत्व अगोदर द्यायचं नाही, त्याला शेवटी नेऊन टाकायचं. रोज एक चित्रपट पाहिला जातो त्या मुलाकडून किंवा रोज एक चित्रपट पाहिला जातो त्या मुलाकडून. रोज एक चित्रपट पाहिला जातो त्या मुलाकडून. सगळ्यात नंबर 1 वापरा. नंबर 1 आजचं नंबर 1. Daily one movie has been watched by that boy. पाहिल्या जातो याच्यामध्ये गेलेला शब्द आलाय का बरं? नाही. A movie is दोन्ही चालतं, कन्फ्युज होऊ नका. a movie is being seen by the boy. मी आहे म्हणलंय का? आहे म्हणल्याशिवाय बिईंग घ्यायचंच नाही. पाहिला जातो. पहिलं टेक्निक, फर्स्ट टेक्निक. A movie is seen. A movie is seen every day by the boy. A movie of film is seen every day by the boy. असं ते येतं. ओके. त्या मुलाकडनं रोज एक चित्रपट पाहिला गेला. त्या नंबर 2 सांगा. नंबर 2 च्या टेक्निक मध्ये त्या मुलाकडनं रोज एक चित्रपट पाहिला गेला. Movie रोज was seen. चित्रपट पाहिला गेला. करेक्ट. अ मूवी Was seen. Was seen. movie was seen every day by the boy. By the boy. मुलाकडून by the boy. ओके. त्या मुलाकडनं रोज एक चित्रपट पाहिला जाईल. जातो, गेला आणि जाईल. आता त्या मुलाकडून रोज एक चित्रपट पाहिला जाईल. Movie will be seen. A film, a movie will be seen. Will be seen every day by the boy. बरोबर. Yes. चित्रपट पाहिल्या जात आहे. चित्रपट पाहिल्या जात आहे. चित्रपट पाहिल्या जात आहे. Movie is being seen by being seen. the boy. ओके. पण बायचं बोललोच नाही, काय अडचण आहे, बरोबर वापरलं तरी. अ मूव्ही किंवा अ फिल्म इज बिईंग सीन. चित्रपट पाहिल्या जात होता. चित्रपट पाहिल्या जात होता. A movie A was movie being. was been seen. A movie Been- was seen. Was been seen. Being was being Being. was being. Subscribe my YouTube channel for more creative ideas of teaching.